मी असा तुमचा काय अपराध केला होता म्हणून तुम्ही असं भलत सलत करून बसलात? तू माझा कोणताही अपराध केला नाहीस. पहिल्या भेटीत आमचं एवढंच बोलणं झालं. पण बरं का, माझा टांगा दिसेनासा होईपर्यंत टिळक धर्मशाळेच्या बाहेर उभे राहून पाहत होते. मुंबईहून यांची पत्र मात्र वरचेवर यायची हो. कधी प्रेमाची असत, कधी त्रासाची असत. कधी कधी लिहित, तुला माझी पर्वा नाही, मी दुसरं लग्न करतो, मला सूट पत्र दे. कधी कधी हो रागानं कोरे कागदच पाठवून द्यायचे. कोऱ्या कागदाचं पत्र आलं ना की मला अगदी वाईट वाटायचं हो. सगळे मला सल्ला देत, तू उत्तर घालू नकोस. मग बरं का हो, मी यांना चोरून चोरून उत्तर लिहायची. दत्तू मोठा झाला होता. भिकूताईनं अगदी कौतुकानं त्याची मुंज बिंज सगळं करून दिलं हो. टिळक मात्र कधीही पेन्शनच्याकडे आले नाहीत हो. एक दिवशी अहो गंमतच केली. वकिलांच्या मार्फत मला नोटीस पाठवली की अमुक अमुक दिवसाच्या आत माझा मुलगा जर माझ्या ताब्यात दिला नाही तर मला तो कोर्टात फिर्याद करून घ्यावा लागेल. लोक सुद्धा टिळकांविषयी नाही नाही ते बोलायचे हो. अशी एक नाही, दोन नाही, 5 वर्ष काढली. पुढे मग पेन्शनची बदली नगरला झाल्याचा हुकूम आला. मला नगरला जाणं शक्य नाही, टिळक होते ना नगरात. म्हणून मग सगळ्यांच्या संमतीनं माझी आणि दत्तूची रवानगी विष्णू काकाच्याकडे जलालपूरला झाली. टिळक परत यावेत म्हणून माझी व्रतवैकल्य अगदी जोरात चालू होती हो. पहाटे उठायचं, मारुतीच्या अंगभर रामनामाच्या चिठ्ठ्या डकवायच्या. तुळशीला तर काय अहो हजारो प्रदक्षिण. कधी कधी बरं का, चिडून मारुतीच्या डोक्यावर धोंडाच ठेवायची आणि घालायची साकडं. मारुतीच्या डोक्यावर धोंडा ठेवतो कोण बाई? सगळ्या गावभर त्याची चर्चा होई. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतिया दिव्याला पाहून नमस्कार. पाहतेस का अशी मुद्दामच लावते. वंस अगो बाई मिळाली वाटतं. अगं आज खऱ्यांच्याकडे तू सवाष्ण म्हणून जाणार होतीस, ती गेली नाहीस. मी परान्नाचं व्रत घेतलंय. तू कशाला आणखी? मी घेतलंय ते पुरे आहे की. नाहीतरी आता मला बोलवणार आहे कोण? जपाच्या आधी थोडे दूध पोहे खाऊन घ्यावे म्हणते. अगं आज मंगळवार नाही का? आज दूध पोहे कसे चालतील? किती दिवस असे आणखीन उपास तपास करणार? सर्व संपत्तीत शरीर संपत्ती श्रेष्ठ. ती जर तुम्ही घालवून बसलात तुम्हाला कोण विचारेल? चालतील बाह्या तर विचारतील आया बाया. आता देवाशिवाय आणखी कुणावर विश्वास ठेवायचा ग बाई? काय माझ्या मनाला येईल ते मी करते. आता माझी पाळी आहे, उत्तर खाली. तू किती मोठा आहेस? दत्तू इकडे. तू किती मोठा आहेस? अरे बाबा असं बोलायचं नाही. तो तुमचा भाऊ आहे की नाही? तो कसा आमचा भाऊ? तो टिळक, आम्ही गोखले. तो बाटलाय. माझी मुलगी झाली आहे. आ
मुंजा झाली म्हणून काय झालं? तुझे वडील बाटले. असं बोलायचं नाही वा. टिळक आले, टिळक. आणि त्यांच्या बरोबर एक गोरी मध्यम पण आहे. बाई, तुमचं नवरा फार चांगले आहे. त्याने दुसरे लग्न केले नाही? याने तुम्हाला आपलं वकील म्हणून बरोबर आणलंय वाटतं. का हो, हे एवढे चांगले आणि मी काय वाईट आहे हो? मी देखील अजून दुसरं लग्न केलेलं नाहीये. तुम्हाला मध्ये शिष्टाई करायचं काही कारण नाही. ते बोलतील काय बोलायचे ते माझ्याशी. विष्णू काका कुठे? शेतावर? हो. बरं चाललंय ना? जशी तुम्ही व्यवस्था करून ठेवली तसं सगळं ठीक चाललंय. दत्तूच्या शिक्षणाची मला सोय करायची आहे. हेच त्याचं शिकायचं वय आहे. तो इथं शिकतोय. इथल्या शिक्षणावर माझा विश्वास नाही. त्याला घेऊन जायचा विचार आहे का काय तुमचा? तू माझ्या बरोबर नगरास चल. दत्तूचं शिक्षण तिकडेच होईल. तुम्हाला वेगळं विराड करून देतो. मग इथं द्या मला निराळं बिराड करून. मी इथंच राहीन. तिला सांगा मी तिचं खूप ऐकलंय. आता ऐकणार नाही. तिच्या नादी लागून मला मुलाचं नुकसान करायचं नाही. आज 5.5 वर्ष मी तुला विचार करायला वेळ दिला होता. आता अधिक वेळ देता येत नाही. आज 5:30 वाजेपर्यंत काय ते ठरव, नाहीतर मी दत्तूला नेणार. आणि जर तुम्हाला नेऊ दिला नाहीस तर मला दुसरे मार्ग मोकळे आहेत. वंस, मी तुमच्यासाठी काय करू हो? अगं तू काय करणार? देवाला काय करायचं असेल ते तो करील. सगळ्यांनीच मला चोही बाजूनी वेढलंय. तू ऐकलंच आहे सारं. दत्तूला मी नेतो आणि तू बाईच दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करत. म्हणजे मी दाखवाय त्यांना दत्तू हवाय. असं कसं म्हणता तुम्ही? ते तुमच्यासाठी वेगळं बिराड करायला तयार आहेत ना. तुम्ही त्यांच्याबरोबर जा. ते तुम्हाला ख्रिस्ती हो म्हणत नाहीये. तुला नकोशी झालीये का मी? वंस, मी पाहते ना सगळं. गावच्या बायका सवाशीण म्हणून बोलवेनाशा झाल्या तेव्हापासून तुम्ही हे असं कुंकू लावायला लागल्यात, हो ना? माझी मी खंबीर आहे ग. पण बाडग्याचा पोरगा म्हणून होते माझ्या दत्तूला ना कोणी. लोकांची तोंड का धरवतात? ते तुम्हाला बरोबर न्यायला तयार आहेत ना. तुम्ही त्यांच्याबरोबर जा. शेवटी यांच्याबरोबर नगराला जायचं ठरवलं. देवळात गेले आणि शंकराचं अखेरचं दर्शन घेतलं. तेव्हा मात्र मला अगदी भडभडून आलं हो. हे बघ, मी तुला कधीही जुलमानं ख्रिस्ती करणार नाही.
मला तो धर्म आवडला, मी तो स्वीकारला. तुला या धर्माबद्दल कळलेल्या गोष्टी अगदी खोट्या आहेत. मी तुझं लग्न दुसऱ्या बरोबर लावून देणार नाही. मासाचा स्वयंपाकही तुला करावा लागणार नाही. कुणी सगळं तुझ्या डोक्यात हे भरून दिलंय? युम साहेबांचं आजच पत्र आलंय. 25 रुपये भाड्याचं घर घेतलंय त्यांनी तुमच्यासाठी. घर ब्राह्मणाचंच आहे, पेन्शनच्या घराजवळ आहे. दत्तूला बोलावून घ्या. दत्तू, ये इकडे. आम्ही नगराला पोचलो. आमच्या बिऱ्हाडाची वाट पेन्शनच्या बंगल्यावरूनच जात होती. नाना साहब ने बुलाया है. पण त्यांना कसं कळलं आपण इथे नगरात आहोत म्हणून? मालूम नहीं. बरं, बिऱ्हाडी जाते आणि मग तिकडून येते म्हणा. अभी के अभी बुलाया है, दत्तू को साथ लेके. तू जाऊन ये, मी संध्याकाळी न्यायला येईन. फाटका बाहेर उभी राहा, मी आत येणार नाही. बाकीचं सामान घेऊन गडी पोहोचला असेल, ते उतरून घ्यायला नको. दे. बैस. बाई, दत्तूला घेऊन जा. ताई कुठे आहे? तिची तब्येत नाहीये बरोबर. मग आता काय बेत आहे? दत्तूचं शिक्षण. तुलाच त्याच्या शिक्षणाची काळजी आणि आम्हाला नाहीये. असं कसं होईल? सगळ्यांनाच त्याची काळजी आहे. हे खरं आहे ना? मग मी सांगतो ते ऐक. तू परत जलालपूरला जा. मी तुला गाडीसाठी पैसे देतो. काय? पण जलालपूरची हवा त्याला मानवत नाही. त्याच्यासाठी तर इथे आले मी. हे तुझं फक्त निमित्त आहे. टिळक इथे नगरात आहेत म्हणूनच तू इथे आलेली आहेस. घे पाणी घे. 2 दिवस इथे आराम कर आणि मग जलालपूरला जा. शहाणपणा करू नकोस. मी तुला शेती लिहून देईन. दरमहा 10 रुपये सुद्धा पाठवीन. तुम्ही मला काही द्यावं म्हणून मी इथे आलेली नाही. दत्तूची विद्या आणि प्रकृती याशिवाय दुसरा विचार माझ्या डोक्यात नाही. मी आता इथून मुळीच परत जाणार नाही. माझं काय व्हायचं असेल ते होईल. तिला म्हणावं पाऊल टाकू नकोस आमच्या घरात. बिछाना काही मिळायचं नाही तिला. घोड्याचं खोगीर द्या तिला. काल संध्याकाळी फाटका बाहेर 2 तास वाट पाहिली मी तुमची. आला का नाही? तुझ्यासाठी दुसरं घर पाहायला गेलो होतो म्हणून येऊ शकलो नाही. म्हणजे हा घरवाला तुला घरात ठेवून घ्यायला तयार नाही. का? त्याची सत्ता. हो, पण आता हे दुसरं घर म्हणजे? दुसरं घर पण ब्राह्मणाचंच आहे. सगळं सामान दुसऱ्या बिराडी पोचून आलेलो आहे. चल चल रे. बाई, काय हो? आमच्या वाडीत पाणी नाही भरायचं. सार्वजनिक विहिरीवर भरावं लागेल. आणि आमचा पायखानाही नाही वापरायचा. मग कुठे जायचं बाई? सार्वजनिक पायखाने आहेत की. चला, म्हणजे आता पायखाने कर्मठ झाले. बायानो, जरा बाजूला व्हा. मला पाणी भरू दे. अगं चल हो तिकडं. आली आहे मोठी बामणी, तर आम्हाला काय त्याचं?
आणि बामीण आहे तर आलीच कशाला हिरीवर? ब्राह्मणीण म्हणून मी इतरांना नकोशी आणि नवरा ख्रिस्ती म्हणून ब्राह्मणांना नकोशी. भिकुताईंनी आणि पेन्शननी तर कधीचेच संबंध तोडले होते आणि म्हणून मग मनात नसतानाही मला फर्ग्युसन हिल कंपाऊंडमध्ये म्हणजे ख्रिस्ती वस्तीमध्ये जाऊन राहायला लागलं. ह्यूम साहेबांनी बरं का सगळं आवार अगदी मोकळं करून दिलं होतं. आवारात 3 घरं होती. 2 घरामध्ये मी आणि दत्तू राहायला लागलो आणि 1 घर घेतलं टिळकांनी. मला आवडत नाही म्हणून आवारामध्ये ख्रिस्ती लोक कधी आले नाहीत हो. हा नाही, टिळकांच्या घरामध्ये सगळ्या ख्रिस्ती प्रार्थना, शास्त्रवचन, भजन सगळं व्यवस्थित होत असे. आणि माझ्या घरामध्ये माहित आहे का, माझे देव, देवी, तुळशी, गणपती सगळ्यांची पूजा अर्चा अगदी जोरात चाललेली असायची. खरं तर काय आहे, मी फर्ग्युसन हिल कंपाऊंड मध्ये आल्यापासून देवकार्याचा माझा छंद जरा जास्तच वाढला होता. अहो टिळक तर नेहमी मला म्हणायचे बरं का, अगं काय हे तुझं सोहळं अकटस्य विकटो. हो राहत होतो वेगळेच आम्ही. टिळक जेवायला तेवढे माझ्याकडे यायचे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. ये रे दत्तू ये इकडे ये. ए आता नाही हा जायचं. आता परत कोण आंघोळ घालणार आहे हो त्याला? आज आपल्या घरी उंदीर झालेत. हो तू बघितले? हो आपल्या माझ्या एक तट्ट्यावर आला. हो मग तू काय केलंस? मारलं. मग पळून गेला तो का तू घाबरला? नाही पळून गेला. अरे वा. घ्या. जरा ते फुलपात्र काढा. तांब्या जरा पुढे ठेवा. उंदरांवरती जरा लक्ष ठेवा. हो लक्ष ठेवायलाच हवं. या नगरातले उंदीर घाबरत नाहीत हो अगदी. आज दत्तूच्या पानाजवळ एक आला होता आणि चित्रावती खायला लागला. मेलेला उंदीर नाही ना सापडला एखादा घरात? पडलेत की 2 बाहेर. का हो? नगरमध्ये प्लेगची साथ सुरू झाली आता. ब्राह्मण जरी घर सोडा म्हणायला आले नाहीत तरी घरात विघ्नहर्ता गणपती होताच. त्यांनी आपल्या वाहनास आज्ञा केली की टिळक मंडळींना आता पुन्हा इथून हलवा. आणि आम्ही नगर सोडून महाबळेश्वरला बॅलंटाईन साहेबांच्या बंगल्यावर आलो. कंपाऊंडात माझी निराळी स्वतंत्र खोली होती. या खोलीत मी माझा स्वयंपाक, माझा देवदेव सगळं काही करायचे. आशम्माबाई म्हणून कोणीतरी एक बाई आल्या होत्या वाईहून. टिळक त्यांना आई मानायचे बरं का. पण त्यावेळेला त्यांचं तिथं येणं मला अजिबात आवडलं नव्हतं. पाणी आणलात ना? घरात पाण्याचा टिपूस नाही हो. कुठे निघालीस तू? पाणी शेंदायला जायचं नाहीस. काळोख पडलाय. उद्यापासून मी पाण्याला ब्राह्मण ठेवतो. नगरचा अनुभव विसरलात वाटतं. इथं कोण मिळणार आहे पाणी शेंदायला?
आणि आत्ता काय पिऊ? घरात पाण्याचा टिपूस नाहीये. रांजणं भरलेली आहेत. अहो, मुसलमानांनी भरलेलं पाणी येते. आज तू आम्ही पितो ते पाणी पी. उद्यापासून मी दुसरी व्यवस्था करतो. पण तू आता पाणी शेंदायला जायचं नाही. अहो, पण एकदा प्यायलं म्हणजे प्यायलं, मग काय राहिलं? शरीर रक्षी तो धर्म. शिवाय पाणी 4 हात वाहिलं की त्याचा विटाळ दूर होतो असं हिंदू धर्म सांगतो. तू हे पाणी पी, बघू काय होतंय ते. ते पाणी पी. पी भाऊ. ते पाणी पी, बघू काय होतंय ते. कशाला हो त्यानं ते पाणी तुम्ही प्यायला लावलं? आणलं असतं त्याने पाणी विहिरीवरून तर काय बिघडलं असतं? मनात विचार आला, देवा मी हे काय पाप केलं? मुसलमानाच्या हातचं पाणी प्यायले. या पापाचं मला आता कुठचं प्रायश्चित्त भोगायला लागणार आहे. या विचाराने अहो मला अगदी फणफणून तापच भरला. आणि मग काय झालं मी तुम्हाला सांगते. तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही कदाचित. मी अशी एकटीच बसले बरं का, भिंतीला टेकून. अंगात तापाची हुडहुडी. पहाट सुद्धा झाली नव्हती मला वाटत. डोळे मिटलेले. आणि अचानक मला प्रकाश दिसला. मला आता वर्णन करून सांगता यायचं नाही, पण असा अचानक लखलखीत प्रकाश दिसला. आणि मीच माझ्याशी बोलते असं मला वाटलं. म्हणजे जे विचार कधी मनात आले नव्हते ते मीच मला सांगते. मी खरंच पाप केलं का? जाती धर्म देवानी निर्माण केल्या की माणसाने? देवानी जर निर्माण केल्या असत्या तर माणसांच्यात काही फरक ठेवला असता की नाही? सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या माणसांना जन्म मरण सुख दुःख सारखीच कशी? जाती आणि धर्म देवानं नाही निर्माण केल्या, माणसानेच निर्माण केल्या. मग मी मुसलमानाच्या हातचं पाणी प्यायले तर त्यात देवाच्या दृष्टीने पाप पुण्याचा संबंध येतोच कुठे? बरं का हो, अगदी मनापासून पटलं आणि मोकळं मोकळं वाटलं. म्हणजे त्या दिवशी मी मुसलमानाच्या हातचं पाणी प्यायले आणि माझं ब्राह्मण्य चोकून पडलं म्हणाला. मला अगदी शांत झोप लागली. सकाळी टिळक आणि आशम्माबाई आले. रात्रीच्या प्रकारे जरा घाबरलेच होते. त्यांना वाटलं माझ्या डोक्यावर परिणाम होतोय की काय. बाई बाई, उठताय ना? उठा पाहू. दत्तू केव्हाचा एकटाच बाहेर खेळतोय. पाणी भरा, स्वयंपाकाच्या तयारीला लागा. हं? मी आज पाणी भरणार नाही, स्वयंपाक करणार नाही.
तुम्ही स्वयंपाक करा, मी जेवेन. किती त्रास करून घेणार आहेस? यापुढं मी तुला पाण्याबद्दल किंवा स्वयंपाकाबद्दल एक अवाक्षरही बोलणार नाही. अहो, मी अगदी मनापासून सांगते, रागाने नाही बोलत. मी आजपासून कोणालाही हलकं मानणार नाही. देवानं जर जाती निर्माण केल्या असत्या तर ब्राह्मण बैल, शूद्र बैल, वैश्य कावळा, अतिशूद्र कावळा असे भेद त्याला निर्माण नसते का करता आले? त्यांनी नाही ना केले. मी आजपासून जातीभेद सोडला. मी सगळ्यांच्या हातचं खाईन, सगळ्यांच्या हातचं पिईन. हो, थँक गॉड. वाचा बसून झाल्या? जी. बंगल्यावर नेऊन ठेव. जी. प्रार्थनेची वेळ झाली आहे ना? अहो, ते फराळाचं आणलंय, ते जरा खाऊन घ्या बरं का. दत्तू, तू पण घे. हे फराळाचं कुठनं आलं? अहो, आपल्याकडे ती तुळशी येते ना. अहो, केरवारे करायला ती तुळशी येत नाही का? तिने दुपारी आणून दिले. आज गेले होते मी तिच्या घरी. काय चकचकीत ठेवली हो झोपडी तिने. मला विचारलं, माझ्या हातचं चालेल का तुम्हाला? मी म्हटलं हो, आम्ही सगळे जण खाऊ. म्हणजे तू आता तुळशीच्याही हातचं खायला लागलीस तर तू तर माझ्याही पुढे गेलीस. नभे हिंदुस्थान लेकुरांच्या चेष्टा, नभेत प्रतिष्ठा भंडाचाया. नभे हिंदुस्थान लेकुरांच्या चेष्टा, नभेत प्रतिष्ठा भंडाचाया. इथेच जाहले महाधर्मवीर, जयाचर थर विश्व कापे. श्रद्धा हेच त्यांचे जीवित सर्वस्व, आपुलेच विश्व गरजांचे. तिथे नाचवून बलतीच सोंगे, करुनिया ढोंगे अर्थ काय. दास म्हणे येथे प्रभू येशू ख्रिस्त, पाहिजे सतत उभा केला. दास म्हणे येथे प्रभू येशू ख्रिस्त, पाहिजे सतत उभा केला. आता शास्त्रवचन म्हणूया. म्हणा. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. तू आपल्या वारीवर प्रीती कर, जो तुझा छळ करतो त्या करताना प्रार्थना कर. जर तुम्ही मनुष्यांच्या अपराधांची क्षमा करत नाहीत तर तुमचा पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच पुढे तू दुसरा गाल कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. अमेरिकन मिशनचे लोक बरं का टिळकांशी खूप प्रेमाने वागायचे. पण एक होत्या मंबाजीबाई. पाश्चात्य उपासना पद्धती म्हणजेच आदर्श उपासना पद्धती हे तुमच्या बाईंचं मत. भजन आणि कीर्तन यांचं महत्व आम्हाला किती वाटतं हे त्यांना कसं समजणार? आता बाबा, तुमचं म्हणणं मला पडतं, पण तासन तास तुमची प्रार्थना चालते, त्यामुळे कामदारांची डिसिप्लिन जाते असं बाई म्हणतात. पण म्हणून काय कामगारांना प्रार्थनेला यायला बंदी घालायची? त्यांना कामावरून काढून टाकायचं? त्यांना यांची प्रार्थना नाही ना आवडत? मग आम्हाला सुद्धा त्या जपानी मडमेसारख्या जीन रिक्षात बसून हिंडतात, ती रिक्षा शाळकरी गरीब मुलांच्याकडनं ओढून घेतात, ते आवडत नाही. आम्ही बोलतो
तुम्ही जीन रिक्षात बसू नका म्हणून. चल का बाई हौशे, चल, शाळेची वेळ झाली, उठ. आणि हे बघ, दत्तू आणि तू बरोबरच या. हा, आता बहिणी, मी त्यांच्याशी बोलेन, पण एका ठिकाणी काम करायचं म्हणजे जरा समजुतीने घेतलं पाहिजे. आता साहेब यांच्या डोक्याला काय कमी ताप आहे का? पण सूर्यापेक्षा वाळूच ताप द्यायला लागली जास्त, तर काय करायचं? ख्रिस्ती नागरिकातले तुमचे लेख लोकांना आवडत नाहीत. आवडावे म्हणून मी ते लिहितही नाही. धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे, हे माझं निर्भीड मत आहे आणि मी ते ठामपणे मांडणार. आम्ही ख्रिस्ती असलो तरी आम्ही हिंदी आहोत, हे आम्हाला आणि आमच्या हिंदू बांधवांना समजलंच पाहिजे. आमच्या दोघांचा इतिहास एक आहे, एकच सत्ता आमच्या दोघांवरही सारखा अधिकार गाजवते. पण बाबा, आम्हाला ते माहीत आहे. आमच्यावर तुमचा विश्वास नाही का? अमेरिकन मराठी मिशन मला माझ्या आईच्या ठिकाणी आहे. मी मिशनला कधीही अडचणीत आणणार नाही. पण तुम्ही आम्हाला तुमच्या हाताने किती दिवस भरवणार? आम्हाला आमच्या पायावर उभं राहू द्या, गटांगळ्या खाऊ द्या, पण तरायला शिकू द्या. त्या तुमच्या बाईंना सांगा, म्हणावं हे ख्रिस्ती नागरिक चालवतात, पण मिशनचा एक पैसा सुद्धा घेत नाहीत. आता बहिणी, तुमची पैशाची अडचण होते, मी तुमच्यासाठी काय करू? साहेब, आमच्यासाठी प्रभूजवळ प्रार्थना करा. माझ्या तोंडून प्रभूचं नाव निघालं ना की टिळकांना खूप बरं वाटायचं बरं का. पण तू ख्रिस्ती हो असं ते एकदाही मला म्हणाले नाहीत. अलीकडे यांची तब्येत वारंवार बिघडू लागली होती, कामही मनासारखं होत नव्हतं, सारखे अस्वस्थ असायचे. बोला. मारहाण कोणी केली ते कळलं का? होते 4-5 जण. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून पळाले. आपला धर्म सोडून दुसऱ्या देवाच्या मागे जाणारा मी, मला मारण्याचा त्यांचा वेध फसला. घोडेस्वाराचे आभार मानायला मी बराच वेळ थांबलो, पण तिथं कोणीच आलं नाही. ख्रिस्ती नागरिक चालू राहावं म्हणून वर्गणीची योजना आखली आहे. मी मिशनकडून पैसा घेतला नाही, मला तुमच्याकडूनही नको. मला मिंधेपणा नकोय. शक्य होतं तितके दिवस मी ते चालवलं. नाव ख्रिस्ती नागरिक इज क्लोज्ड अँड इट विल स्टँड क्लोज्ड. आम्ही ऐकलं ते खरं का? तुम्ही मिशनची नोकरी सोडणार आहात? तसा विचार आहे, पण याचा अर्थ मी मिशन सोडतोय असा नाही. मिशनची जी कामं मी करतो आहे ती तशीच करत राहणार आहे. मला फक्त त्यांचा पगार नकोय. माईंचा विचार घेतलाय का? त्यात काय विचारायचंय? मला आता सवय झाली. देवा मला दरिद्री ठेव अशी यांची प्रार्थना, आणि देवा आता मला कर्ज नको अशी माझी. आतापर्यंत तरी प्रभूंनी आमच्या दोघांच्याही प्रार्थना ऐकल्यात. नाही, हल्ली प्रभूचं नाव फार घेत आहे. उगाच माझ्या कविता प्रसिद्ध करता, मग ही असली पत्र येतात. मी कविता करते यावर कुणाचाही कधी विश्वास बसायचा नाही. पण या पंढरपूरच्या बाईंचं पत्र मात्र अगदी बहारीचं आलंय बरं का. मोदक बहु गोड असे, आकारही सुबक साधला बाई. तो भरत्याचे त्याला सहाय्य नसे का, कथी मला ताई. वा. हे पहा, तुमच्या भरत्याचे त्यात सहाय्य नसे. हे पटवून द्यायला एक उपाय बरं का. मी तुझ्या आधी जाणार. काय?
त्यानंतरही तू कविता करत राहायचंस. म्हणजे त्याच्यावरती माझा हात फिरलाय असं कुणी म्हणायला नको. काय उगाच काहीतरी अभद्र बोलू नका सांजवेळी. देवाज्ञेला मी अभद्र मानत नाही. त्याची आज्ञा झाली की जायचं. तोच मला नेईल. आणि माझ्या माग 1 महिनाभर तुमची व्यवस्था बघेल. त्यानंतर मात्र तुमचं तुम्ही बघायचं बरं का. दुःखा करता 1 महिना पुरे आहे. काय तिन्ही सांजेच्या वेळी भलते सलते विषय काढून बोलू नका हो. ते पुस्तक उचला जरा. विषय निघालाय म्हणून सांगतो. मी माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवणार आहे. काय? मी माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवणार आहे. माझ्या शरीराचं दहन करावं. वाटल्यास अस्थि कबरीत ठेवाव्यात. आणि कबरीवर मराठीत नारायण वामन टिळक असं लिहावं. माझ्या नावापुढं कुठलंही उपपद लावू नये. आणि खालील चरण लिहावा. पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी पुष्कळ अजूनी उणा. अहो काय रमलाय तुम्ही हे. आहे ना तुमचा प्रभू आपली काळजी घ्यायला. प्रभू माझी काळजी घेईल. पण त्यानं तुझ्यावर दया का करावी. म्हणजे तू माझ्याशी वचनबद्ध असून सुद्धा जर माझ्यापासून दूर जायला लागलीस तर मला काय वाटेल. तसंच ख्रिस्तावर भक्ती असून सुद्धा तू त्याच्यापासून जर दूर जायला लागलीस तर ही प्रतारणा त्याला कशी आवडेल. तो तुझ्यावर दया कशी करेल. टिळकांचे ते शब्द ऐकले आणि ठरवले आपण ख्रिस्ती व्हायचं. जाती धर्माचं खूळ तर कधीच डोक्यातून निघून गेलं होतं. सगळे धर्म सारखेच. कशाला आपल्या माणसात आणि आपल्यात आडपडदा ठेवायचा. तशीच्या तशी उठले. यांना काहीही सांगितलं नाही. रात्रीच्या रात्री कंदील घेऊन साहेबांच्या घरी गेले. त्यांना म्हटलं उद्या रविवार आहे, माझा बाप्तिस्मा करा. हे जरा आडेवेडे घ्यायला लागले हो. म्हणाले अहो बहिणी, तुम्हाला ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतील. मी म्हटलं परीक्षा बिरीक्षा काहीही देणार नाही. ख्रिस्ती धर्माचा मी चांगला अभ्यास केलेला आहे. तुम्ही माझा बाप्तिस्मा करा. आणि मग 1900 साली 8 जुलैला हे रेव्हरंड होते त्यावेळेला हे वणीरामजी बापूजी ओहोळ, त्यांच्या हस्ते माझा, दत्तूचा आणि हौशीचा बाप्तिस्मा झाला. 30 वर्ष झाली. हा जास्तच मला वाटतं. खूप प्रसंग आले, सुखाचे दुःखाचे, सगळ्यातनं तारून नेले त्यांनी. लिहिलंय मी बरंच स्मृतिचित्रात. अजून खूप लिहायचंय. ख्रिस्तायनाचंही काम आहे बाकी, पुरं व्हायचंय. आणि यात्रे काय म्हणतात, आजीबाई आता विश्रांती घ्या. मी कसली विश्रांती घेते. माझा फुलस्टॉप काही अजून आलेला नाही. आणि 3 महिन्यांच्या आतच लक्ष्मीबाईंचा पूर्णविराम आला. परिशिष्ट. कधी आणि काय घडले. लक्ष्मीबाई नारायण टिळक उर्फ मन्नकर्णिका नारायण गोखले. जन्म
1868. नारायण वामन टिळक, जन्म 1861. लक्ष्मी नारायण विवाह 1880. नारायण वामन टिळक, धर्मांतर 10 फेब्रुवारी 1895. लक्ष्मीबाई टिळक, धर्मांतर 8 जुलै 1900. टिळकांचे निर्याण 9 मे 1919. लक्ष्मीबाईंचा सत्कार साहित्य लक्ष्मी हा किताब 15 डिसेंबर 1935. आणि लक्ष्मीबाई पूर्णविराम 24 फेब्रुवारी 1936. ही भरली खागर तुझ्या शिरावर बाळे, तू उभी लागले कुठे तुझे तव डोळे, तू उभी लागले कुठे तुझे तव डोळे. ही भरली खागर तुझ्या शिरावर बाळे. ही गाडी वाजे खड 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 दूर, ही गाडी वाजे खड 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 दूर. हे इकडे उडते धड धड तव ही उर. तू अल्लड साधी पोर लाडके, गुरुजने कल्पिली थोर लाडके. तुझ कशास हा संसार लाडके. हा 2 दिवस तरी टळो म्हणून आले, मन अधीर गेले माहेरातव गेले. ही भरली खागर तुझ्या शिरावर बा